Good morning, student. We are going to study entrepreneurship development process. Basically, it is one type of process and it can be applied in entrepreneurship development. Process has some steps, and in that particular steps there are some micro steps, and you have to join all these steps systematically. At that time it becomes a process. Process has beginning as well as end. This process is at the flowing at डेव्हलपिंग स्टेज. म्हणजेच सर्वसाधारणपणे कोणतीही प्रक्रिया म्हटलं की त्यामध्ये अनेक क्रियामध्ये उपक्रिया आणि या क्रियांना योग्य क्रम आपण लावला म्हणजेच त्याला एक सुरुवात असते, शेवट असते आणि प्रक्रिया ही पूर्णत्वाच्या दिशेनं वाटचाल करणारी असते. आणि त्याप्रमाणे उद्योजकतेचा विकास आपणाला करायचा असेल, लोकांच्या मध्ये उद्यमशीलता रुजवायची असेल, तर आपल्याला या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोसेसचा विचार करणं गरजेचं आहे. आता यामध्ये आपण जर पाहिलं याची गरज काय आहे, an increase in the rate of development of entrepreneurship ventures alleviates the problem of unemployment in economy. म्हणजेच जर आपण उद्योजकीय संस्था विकसित केल्या, उद्योजकीय प्रवृत्ती विकसित केली, तर आपल्या देशामध्ये असणारी जी अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचं निर्मूलन आपल्याला उद्योजकता विकासाच्या माध्यमातून करणं शक्य आहे. Additionally, it decreases the issue of stagnation. स्टॅग्नेशन म्हणजे काय, तर अर्थव्यवस्था मंदीमध्ये असणं. म्हणजे मंदीतली अर्थव्यवस्था आपल्याला तेजीकडे न्यायची असेल, स्टॅग्नेशन आपल्याला कमी करायचं असेल, तर आपल्या लोकांच्या मध्ये उद्योजकता वाढवणं गरजेचं आहे. इन्क्रीज द कॉम्पिटिशन इन द मार्केट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इफ देअर इज अ मोनोपॉली, ॲट दॅट टाइम द monopolist can cheat the customer. He can म्हणजेच हे काय करू शकतात, तर ग्राहकांची पिळवणूक करू शकतात, ग्राहकांची फसवणूक करू शकतात. आणि म्हणून आपण अनेक उद्योजक तयार झाले की आपोआपच बाजारपेठेमध्ये काय होत असते, तर स्पर्धा निर्माण होत असते. A process like this aim to develop the competence of an entrepreneur and his venture. म्हणजे आपल्याला नुसता उद्योजक किंवा व्यवसाय करणारा नको आहे, तर उद्योजकीय दृष्टिकोनातून व्यवसाय करणारा एंटरप्रेन्योर हवा आहे. Therefore, it enhances entrepreneurial objectives and increase more people to become an entrepreneur. By the way of this entrepreneurship development process, it can be possible
encourage more people towards an entrepreneurship. What is entrepreneurship development? Entrepreneurship development is defined as process of enhancing the skill set and knowledge of entrepreneurs regarding development, management, and organization of a business venture while keeping in mind the risk associated with it. आता आपण या उद्योजकतेबद्दल बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे, परंतु आपल्याला काय करायचंय तर लोकांच्या मध्ये उद्योजकीय कौशल्य, उद्योजकीय ज्ञान विकसित करायचे आहे की ज्या माध्यमातून दे कॅन म्हणजे ते चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट, चांगल्या पद्धतीचं व्यवसाय संघटन करू शकतील आणि त्याच वेळी ते त्यांच्याकडं धोका आणि जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता देखील विकसित झालेली असेल आणि त्या दृष्टिकोनातून उद्योजकता विकास याकडं पाहण्याची आहे. त्यानंतर आपण पाहतोय की व्हॉट इज एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. उद्योजकता विकास म्हणजे काय? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ एनहान्सिंग entrepreneurial knowledge, skills via structural training program or structured training program. म्हणजे आपल्याला उद्योजकता विकास करायचा असेल तर त्यासाठी योग्य पद्धतीचं लोकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यापूर्वी देखील आपण काकीनाडा प्रोजेक्ट बद्दल चर्चा केलेली आहे. म्हणजे डेव्हिड मॅक्लेलँड या अभ्यासकानं काकीनाडा या ठिकाणी जो प्रयोग केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जर आपण लोकांना स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केला तर त्यांच्यामधील उद्यमशीलता, त्यांच्यामधील उद्योजकता ही अधिक विकसित होते. आणि म्हणून त्यांनी तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या लोकांना आपण योग्य पद्धतीनं उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण दिलेलं आहे ते अधिकाधिक यशस्वी उद्योजक झालेले आहेत. इट डील्स विथ द स्टडी ऑफ एंटरप्रेन्योरियल बिहेवियर, डायनॅमिक्स ऑफ बिझनेस अँड इट्स डेव्हलपमेंट अँड एक्सपान्शन. म्हणजे आपल्याला या माध्यमातून उद्योजकीय वर्तणूक, त्याचबरोबर गतिशील व्यवसाय कसा करावा, त्यामध्ये गतिमानता कशी आणावी, उद्योगाचा विकास आणि विस्तार कसा करावा या संबंधीचं देखील आपल्याला प्रशिक्षण देता येतं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आर टू इन्क्रीज द नॉलेज अँड स्किल. म्हणजे आपल्याला आपले जे एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांचं आणखी ज्ञान वाढवणं, वृद्धिंगत करणं आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य रुजवणं आणि जेणेकरून ते अधिक यशस्वी उद्योजक होतील. आणि म्हणून इट हेल्प्स इन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ सच इंडिव्हिज्युअल्स इन एन इकॉनॉमी. मग आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक उद्योजक असतील आणि आपण पाहतोय की अधिक उद्योजक म्हणजेच अधिक सेल्फ एम्प्लॉयमेंट, अधिक जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी, ऑप्टिमम and maximum use of local and natural resource, etc. and strengthen the competition. आणि ज्यावेळी कॉम्पिटिशन असते त्यावेळी निश्चितच ग्राहकाचा फायदा होतो. आणि म्हणून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट फोकसेस ऑन ट्रेनिंग individuals who are interested in commencing their venture or expand their existing one.
म्हणजे या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, तर त्यांचं प्रशिक्षण दोज हू आर इंटरेस्टेड आणि कशामध्ये, तर दोज हू आर taking keen interest to start or commence any business activity or expand their existing business activity. बरेच वेळा आपल्याला असं पाहतो आपण की those who are not interested about entrepreneurship or training, at that time the success rate of that training program may be decreasing, or म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी, तर आपण फक्त संख्यात्मक दृष्ट्या लोकांना प्रशिक्षित करून उपयोग नाही, तर गुणात्मक दृष्ट्या प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. Those who are interested, those who are taking keen interest in training and acquiring knowledge and skill, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून याला महत्त्व आहे. तर या पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट प्रोसेस हेल्प्स न्यू फर्म्स टू परफॉर्म बेटर अँड अचीव देअर गोल्स अँड एक्सपांड देअर बिझनेस, तर या बाबींचा आपण चर्चा केलेली आहे. प्रोसेसमध्ये एव्हरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस comprises several steps. Here are the vital steps in building an effective development program to help individual. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, लर्न अबाउट द बिझनेस आयडिया. Each and every person should have, or each and every businessman or newly entered entrepreneur should have proper business idea, and he should have able to identify business opportunity and how to search business opportunity, and it has one type of technique, and it is not a easy task. It has required to find relevant information, observation, searching of social problem, consumer survey, and there are some thrust areas in society. They want to fulfill such type of problem by the way of opening such type of business as well as economic activity or production or service, and for the sake of society, for the sake of customer. आणि म्हणून आपल्याला बिझनेस आयडिया, आणि म्हणून त्याला आपण म्हणूया की व्यवसायाची कल्पना, सूचना. बऱ्याच वेळा आपण बाजारपेठेमध्ये असणारे ऑलरेडी बिझनेस आपल्याला दिसतात, पण बाजारपेठेमध्ये नव्या व्यवसायाची, कोणत्या व्यवसायाची गरज आहे याचा विचार करणं, त्या दृष्टिकोनातून आपण ग्राहकांचा फीडबॅक घेणं, त्याचबरोबर मार्केटिंग टीमकडून जाणून घेणं, प्रॉडक्ट डिझाईन टीमकडून जाणून घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून एंटरप्रेन्योर शुड हॅव ॲबिलिटी टू सर्चिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी अँड, आणि म्हणून म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे कवीला जसं निसर्ग अतिशय सुंदर वर्णन करता येतो, एखाद्या पक्ष्याचं, प्राण्याचं, वनस्पतीचं वर्णन तो खूप छान कवितेमध्ये करतो, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं सौंदर्य दिसत नाही.
त्या पद्धतीनं उद्योजकाला नेमकाच सामाजिक प्रश्न लक्षात येणं गरजेचं आहे. अँड इट हॅज टू रिक्वायर्ड सच टाईप ऑफ स्किल. दुसरा मुद्दा आहे की इव्हॅल्युएशन. म्हणजे यू हॅव टू आयडेंटिफाय आयडिया, बट सच आयडिया मस्ट बी कन्वर्ट इन टू रियालिटी. मग ज्यावेळी आपण कल्पना करणं योग्य आहे, पण कल्पना प्रत्यक्ष वास्तवात आणणं, आणि त्यासाठी काय म्हटलेलं आहे, म्हणजे इट शुड बी फिजिबल, इट शुड बी इकॉनॉमिकल अँड इट शुड बी व्हायेबल. या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात मूल्यमापन करताना. म्हणजे खरंच ते आपल्याला शक्य आहे का? व्हायबिलिटी ही महत्त्वाची आहे आणि फिजिबिलिटी ही महत्त्वाची आहे. आणि त्यातलं इकॉनॉमिकल म्हणजेच प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण ते प्रॉडक्ट किंवा ती सेवा लोकांना देऊ त्यावेळी ती लोकांना परवडली पाहिजे आणि आपल्याला सुद्धा त्यातून काही फायदा झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून एंटरप्रेन्योर नीड टू इव्हॅल्युएट बिझनेस आयडिया ऑर अपॉर्च्युनिटी थ्रू. म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय बघायचं आहे, वेदर अन अपॉर्च्युनिटी ऑर आयडिया इज वर्थ इन्व्हेस्टिंग ऑर नॉट. म्हणजे ती आपण त्याचं रूपांतर प्रत्यक्षात रियालिटीमध्ये करत असताना आपल्याला ती योग्य पद्धतीनं इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या पॉसिबल आहे का? व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ धिस प्रॉडक्ट. म्हणजे त्या प्रॉडक्टसाठी किंवा सेवेसाठी कोणती साधनं, कोणती उपकरणं, कोणत्या भौतिक सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत किंवा गरजेच्या आहेत. इज द फिजिबल ऑर नॉट बेस्ड ऑन इट्स कॉस्ट. म्हणजे त्याची जी कॉस्ट आहे ती फिजिबल आहे का? व्हॉट आर द कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. त्या माध्यमातून आपल्याला स्पर्धात्मक फायदा म्हणजे आम्हाला इतरांच्या पेक्षा वेगळेपण निर्माण करता येईल का? त्याचबरोबर ग्राहकांची नेमकी गरज पूर्ण करता येते का? किंवा आपलं उत्पादन इतरांच्या पेक्षा उत्पादन खर्च कमी आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या असोसिएट रिस्क, त्यामुळे निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्या याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण A to F यापर्यंत असणारे जे मुद्दे आहेत त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर थिंकिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे, इव्हॅल्युएशन ऑफ बिझनेस आयडिया. आणि म्हणून दुसरा मुद्दा आपण विचार केलेला आहे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस असं येत असेल, होय इट कॅन बी पॉसिबल टू कन्वर्ट दिस आयडिया इन टू रियालिटी, तर मग आपल्याला काय करावं लागेल, आफ्टर आयडेंटिफाईंग द अपॉर्च्युनिटी अँड गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट इट, an entrepreneur needs to create a comprehensive business plan to make most this opportunity. म्हणजेच आपल्याला ती संधी पकडणं आणि ती रियालिटीमध्ये आणणं यासाठी आपल्याला प्लॅन करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग म्हणजे काय, तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की इट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन. इट इज वन ऑफ व्हायटल स्टेज of entrepreneurship development process. Such plan acts as a brace of venture as well as the benchmark. म्हणजे दुसरा एक मुद्दा आहे बेंचमार्क.
या बेंचमार्कमध्ये काय तर आपण ठरवलेलं टार्गेट किंवा दुसऱ्या आयडियल एखाद्या उत्पादक संस्थेप्रमाणे उत्पादन किंवा सेवा देणं या दृष्टिकोनातून आपण काही आपल्या उद्योग व्यवसायाच्या डेव्हलपमेंट प्रोसेसच्या स्टेजेस निश्चित करणं गरजेचं आहे. इट शोज वेदर द बिझनेस इज ऑन ट्रॅक ऑर नॉट. म्हणजे जसं आपण एखाद्या प्रवासामध्ये जात असताना प्रवासाचे टप्पे आपण ठरवलेले असतात आणि या प्रवासाच्या टप्प्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी त्या टप्प्यात पूर्ण करणार आहोत त्या त्या गोष्टी आपल्या साध्य झाल्या तर आपण काय म्हणूया की आपला प्रवास ऑन ट्रॅक आहे किंवा आपला वेळ वाया जात नाही किंवा आपण जे ठरवलं होतं ते आपल्याला साध्य होतंय. त्याप्रमाणे बिझनेसमध्ये स्टेप बाय स्टेप आपली जी डेव्हलपमेंट आहे ती होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून इट शोज द वेदर द बिझनेस इज ऑन ट्रॅक ऑर नॉट. आणि म्हणून क्रिएटिंग बिझनेस प्लॅन रिक्वायर्स टाइम अँड एफर्ट्स अँड an entrepreneur must be dedicated on it. म्हणजे उद्योजकानं त्यासाठी वेळ दिला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि त्यासाठी अधिकचं योगदान देण्याची गरज आहे. त्यावेळी आपला बिझनेस प्लॅन हा अधिक सक्सेस होऊ शकतो. आणि म्हणून द सिग्निफिकंट spices of business plan is it has required vision, goal, objectives, capital formation and production process, and itself must be figured out in the process. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्याला आपण म्हणूया की क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह स्वरूपामध्ये आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. त्यानंतर फाइंडिंग रिसोर्सेस म्हणजे आपण एकदा बिझनेस प्लॅन तयार केल्यानंतर आपण त्यासाठी आवश्यक असणारी साधनं आणि उपकरणं याचा विचार केला पाहिजे. बेसिकली इट हॅज रिक्वायर्ड बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी. अनदर वन इज कॅपिटल, human resource, machinery, raw material, land, etc. म्हणजे आपल्याला या सर्व रिसोर्सेसचा विचार करणं गरजेचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स इज फायनान्स अँड ह्युमन रिसोर्स. आणि म्हणून मनुष्यबळ हे फार महत्वाचं असतं आणि ते आपण whether it is available easily in that particular area, it has required skilled, semi-skilled and unskilled human resource. These human resource should have proper abilities to carry out different business activities. Next one is framing out management structure. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर which type of management structure, in other word which type of organization structure that you have to select for easy management of that particular organization. And it is crucial concept of entrepreneurship development. आणि म्हणून there are various types of organization structure: line organization, line and staff organization, functional organization and committee organization. And in
At present situation, there may be a not any organization structure at this pandemic situation. Work from home is the new concept and which is developed in this pandemic situation. So you have to cope, you have to change, you have the ability to cope up with changing business environment. आणि म्हणून आपल्याला मॅनेजमेंट स्ट्रक्चर विचारात घेत असताना या सर्व बाबींचा उहापोह करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लॅन द फ्युचर, म्हणजे आपण एकदा व्यवसाय करण्याचं ठरवल्यानंतर आपला रोडमॅप, बऱ्याच वेळा हा शब्द फार महत्त्वाचा आहे की आपला बिझनेस डेव्हलपमेंटचा रोडमॅप देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण सुरुवातीला छोटंसं स्टार्टअप करू शकतो, परंतु त्याचं मोठ्या उद्योग विश्वामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं रूपांतर करणार आहात, त्याच्या स्टेप्स काय असणार आहेत आणि तुमचा प्रोजेक्ट हा भविष्यकाळामध्ये कोणत्या स्टेजला जाणार आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्लॅन द फ्युचर. वन्स अ बिझनेस इज up and running smoothly, an entrepreneur has to consider its future. In this final point of entrepreneur development program, a business person decide to next step of business based on actual and factual data generated by the company. आणि म्हणून आपल्याला कंपनी किंवा आपल्या बिझनेसमधून जो डेटा मिळतो त्याच्यावरून आपल्याला पुढं आपला बिझनेस कशा पद्धतीनं परफॉर्म करणार आहे किंवा आपला एक्सपान्शन आणि त्याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं असणार आहे याचाही विचार करणं गरजेचं असतं. अँड सच टाईप ऑफ क्वालिटीज नीड टू इम्पार्ट अमॉंग द entrepreneur is the basic concept of entrepreneurship development process. आणि या पद्धतीनं त्याच्यामध्ये असणारी उद्योजकता आपल्याला विकसित करायची आहे. शेवटी काय म्हणता येईल, इन अ नटसेल an entrepreneurship development process is about assisting individuals in improving their skill via training, and this aids such individuals to make better decisions in their existing ventures or encourage them to start new one. आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं those who are interested to being an entrepreneur, such people selection is a crucial task. म्हणजे अशा लोकांना निवडा की दे हॅव इगर टू बीइंग एंटरप्रेन्योर, त्यांना काहीतरी करायचं आहे, असे आपण त्याला म्हणतो की धडपडणारी तरुणाई. अशी धडपडणारी तरुणाई शोधणं, त्यांच्यामध्ये हे एंटरप्रेन्योरशिपचं बीज रोवणं आणि त्यांच्या मनातली उद्योजकीय कल्पना वास्तवात ते कसे आणू शकतील यासाठी आपण जो प्रयत्न करू, त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, क्रिया आहेत, स्टेजेस आहेत, त्यालाच आपण काय म्हणूया, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस. Thank you once again for quiet listening.